पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला आता बरं वाटतंय ना हो वल्ले, अगं तू तरी सांग ना यांना। माई मावशी त्यांना इंजेक्शनची गरज नाहीये। हो नको नको, खरं तर त्यांना हार्ट अटॅक आलाच नव्हता। आम्ही नाटक करत होतो। काय आहे मॅडम, काय टाइमपास लावलाय तुम्ही? आय एम रिअली सॉरी डॉक्टर, मला यातलं काहीच माहिती नव्हतं। काय सॉरी सॉरी? अहो मी डॉक्टर आहे आणि काय खेळ चालवलाय तुम्ही हा? आय अंडरस्टँड, बरोबर आहे तुमचं। आय एम रिअली सॉरी, मी तुमचं टाइम वेस्ट केलं। हवं तर तुमचं जे फीज आहे मी ते डबल देते, पण प्लीज आय रिक्वेस्ट यू यातला कोणाला काही सांगू नका। आले मी। पल्ली अगं काय चाललंय? पुन्हा हे सगळं, पुन्हा अशी वागलीस? वल्ले काय आहे? मला वाटलं होतं तू सुधारशील, पण नाही, पूर्वीसारखाच वेडेपणा करतेस तू। पल्ली अगं काय हे? स्वतः बरोबर तू आप्पांना सुद्धा हे नाटक करायला भाग पाडलंस। त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता ना। होणार जाऊबाई, माई मावशी, अहो मी जे नाटक केलं ते दिसतंय तुम्हाला, पण ही बाई जे नाटक करते ते नाही दिसत आहे का? माझा संसार, माझं घर सगळ्या बाईने हिरावून घेतलंय। स्वतःचं घर असल्यासारखी वावरतीये इथे, बघून त्रास होत नसेल का मला? आणि तिचं नाटक सगळ्यात समोर आणण्यासाठी, तिला या घरातनं बाहेर काढण्यासाठी जर मी नाटक केलं तर कुठे बिघडलं? अगं हो, पण जीवाशी खेळ कशाला? तुम्ही सुद्धा हिला सामील झाला? नाही हो मावशीबाई, नाही म्हणजे आमच्यामुळे कुणाला त्रास व्हावा, कुणाच्या जीवाला घोर लागावा म्हणून आम्ही हे नाही केलं हो नाटक। माझ्या वल्लीचा संसार हा वाचवावा याकरताच आम्ही हे केलं। तुम्ही सुद्धा बघितलंत ना, अहो त्या निमित्तानं जावई बापू इथं आले, घरी आले, माझ्या लेकीशी 2 शब्द बोलले। माझ्याबद्दल सुद्धा किती आस्था आहे त्यांना हे मी बघितलं। खूप बरं वाटलं मला। म्हणजे माझ्या लेकीचा मोडत आलेला संसार वाचावा तेवढ्यासाठीच मी हे नाटक केलं, बाकी दुसरा कुठलाही उद्देश नव्हता हो माझा। मावशीबाई, सुनबाई, समजून घ्या। कठीण आहे काय वल्ले, कसं वागतेस तू? काय मिळालं तुला यातून? हो मिळालं ना माई मावशी, तुम्ही बघितलत ना, सचिन किती काळजी घेत होते आप्पांची। रात्रभर बसले इकडे, त्यांची सेवा केली, माझ्याशी बोलले हो 2 शब्द। म्हणजे त्यांना असं बघून ना मला असं वाटलं की माझं सचिन मला परत मिळालाय। वल्ली आणि सचिनला तुझं हे सगळं नाटक कळलं तर तो चिडणार नाही का? सचिनला यातलं काय कळणार नाही, कारण जे झालं त्याला ते कळणारच नाही। हे बघा, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सचिनला ओळखतात। आपलं सचिन खूप साधा माणूस आहे, त्याला हे सगळं कळलं तर त्याला सहन नाही होणार आहे, कारण तो किती मनापासून काळजी घेत होता आप्पांची, आणि माझा त्याच्यावर मनापासून प्रेम आहे। हे सगळं सांगून त्याला हर्ट होत असेल तर मी ते नाही सांगणार आहे, कारण मी त्याला नाही बघू शकत हर्ट होताना। बघायला गेलं तर वल्लीने जे काय केलंय ते सचिनला परत मिळवण्यासाठी तर केलं, त्यामुळे सचिनला सांगून वल्लीला वाईट ठरवण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे। आणि मुळात मी इथे वल्ली किती वाईट आहे हे दाखवण्यासाठी नाही आले। मला सचिनवर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबत राहायचं आहे इथे, दॅट्स इट। हां, बघायला गेलं तर माझा फायदाच आहे। हे सगळं गोष्टी मी जर सचिनला सांगितलं तर मी प्रॉफिटमध्ये। मी त्याला सांगणार नाही की आप्पांचा हार्ट अटॅक हे फक्त वल्ली आणि आप्पांचं नाटक होतं।
जर मीच सांगत नाही तर तुम्ही तरी का सांगता? मावशी जेवायला काय करूया? जाऊ द्या ना मावशी. असं कसं जाऊ देऊ सांग? राहूच दे ना, त्यांना जसं वागायचं तसं वागू दे. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. दुपारी पण एकट्याच खोलीत बसून जेवलात, आता इथं येऊन एकट्याच बसलात. डोकं न भणभणतंय माझं. आपण ज्यांच्याबरोबर राहतो, ज्यांच्याबरोबर नेहमी संपर्कात येतो, ती माणसं आपल्याला अशी फसवतात. तेव्हा काय समजायचं? कसं ठरवायचं की ते एकदाच खोटं बोलले का नेहमीच बोलणार आहेत, का त्यांनी आजपर्यंत आपल्याला सगळं खोटंच दाखवलंय? कसा विश्वास ठेवायचा त्यांच्यावर? विश्वास ठेवायचा का नाहीच ठेवायचा? काय वल्ली पुन्हा अशी वागेल असं खरंच वाटलं नव्हतं. वल्लीचं जाऊ दे ग, पण आप्पा सुद्धा तिला साथ देत आहे. आणि ती रिया, ती तर आज समजूतदारपणानेच वागली. ती सकाळी असं काही वागेल असं मला वाटलंच नव्हतं. आता मला असं वाटायला लागलंय मी का तिचा एवढा राग केला? काय चूक काय बरोबर काही कळेनासच झालंय मला. पण मावशी, रिया इतकी सामंजस्यानं वागेल असं वाटलं होतं का आपल्याला? अगं पण निदान तिच्या समजूतदारपणामुळे घरातले वाद तरी टळले ना. तुम्ही एकदा समजावता का वल्लीला? काय ना मावशी, वल्लीच्या मूर्खपणात सुद्धा मला तिची अगतिकता दिसतेय. फार फार बिचारी वाटू लागली होती. अगं हे सगळं ती तिचा संसार वाचवायलाच करते ना. त्याच्यामुळे तिच्यावर धड ओरडता सुद्धा येत नाही. मी सांगू, वल्ली आणि सचिनच्या मूर्खपणातनं आपली मात्र उगाच कात्री सापडल्यासारखी अवस्था झाली. सचिनचा तरी काय दोष आहे ग? नाही तो त्या रियाला इथे घेऊन आला हा मूर्खपणाच आहे. पण त्याची बिचारीची ना त्या मधल्या कावळ्यासारखी परिस्थिती झाली. अक्षरशः एखादी वस्तू असल्यासारख्या त्या वागवतात त्याला. सौरभ असायला हवा होता मावशी. त्यांनी छान समजावलं असतं सचिनला. ठीक आहे ग, तू आहेस ना, तुझ्यामुळे ना ती परिस्थिती तरी जरा बरी असते. तुझा आधार वाटतो ग मला. तरी मावशी, सौरभ असताना तर त्यानं सगळं अगदी छान सांभाळलं असतं. अडचण आली ना मावशी की मी असा विचार करते की सौरभ आता इथं असता तर त्यानं काय केलं असतं. मग माझ्या मनाला जे उत्तर मिळेल तेच करते मी. कशी काय भेटलीस ग बाई माझ्या सौरभाला? खूप समजूतदार आहेस तू अनामिका. तुम्ही दोघं सुखाने अगदी मनापासून संसार करताय हे बघून ना खूप आनंद वाटतो मला. वल्ली, वल्ली, अगं रडू नको ग, मला वाईट वाटतंय. आणि तसे आता रडून काय उपयोग? त्यापेक्षा आपल्या अप्पांना चांगलं ट्रेनिंग दिलं असतं तर. एक फेक इंजेक्शनने घाबरलेत ते. आणि तुमचा ड्रामा पकडला गेला. म्हणजे तुला काय वाटतं या घरात फक्त तू स्मार्ट आहे, बाकी सगळे वेडे आहेत? नक्की काय म्हणायचंय? वल्ली, या घरातले लोक तुझ्या प्रेमापोटी तुझ्यावर विश्वास ठेवतात.
पण मी त्यांच्यातली नाहीये. तुझं काय चाललंय काय नाही हे सगळं मला व्यवस्थित कळतं. तू जर एक फेक हार्ट अटॅकचा ड्रामा करू शकते ना, तर त्या ड्रामाला बाहेर काढण्यासाठी मी सुद्धा एक फेक डॉक्टर आणू शकते. तेच मी म्हणलं, ही बाई आम्हाला मदत करत कशी आली? म्हणजे ज्या बाईला आमचं भलं बघवत नाही तिला आप्पांची काळजी कशी आहे हाच विचार करत होते मी. म्हणजे ते सगळं नाटक होतं. तू अचानक आमच्या चांगल्याचा विचार करायला लागलीस तेव्हाच मला कळायला हवं होतं ना की हे सगळं नाटक आहे. पण मी तुझ्याशी चांगली का वागू? तुझ्याशी चांगलं वागून मला काय मिळणार आहे? ए तू मला हलक्यात घेऊ नकोस हा. अजिबात नाही. मी काम करू, सगळ्यांना जाऊन सगळं खरं सांगू. म्हणजे तुझे उगाच पडायचं नाटक केलंस, खोट्या डॉक्टरांना बोलवलंस, जाऊन सांगू का सगळ्यांना? भली असं नको करू प्लीज, असं नको करू. मला खूप भीती वाटते. तू प्लीज कोणाला काही सांगू नको. असं मी नाही बोलणार आहे. प्लीज जाऊन सगळ्यांना सांग, खूप मजा येणार आहे. म्हणजे असं प्रयोग लाव ना की खूप एंटरटेनमेंट असला पाहिजे. जाऊन सांग. खरंच खूप मजा येईल का? हां, म्हणजे जेव्हा घरातले सगळे तुला धक्के मारून या घरातनं बाहेर काढतील ते बघायला मला सुद्धा खूप मजा येईल. हो पण वल्ली, घरचे लोक तेव्हा मला घरातून बाहेर काढणार ना जेव्हा ते विश्वास ठेवतील. तुझ्यावर विश्वास ठेवणार का? नाही, कसं आहे ना की घरचे लोक खूप सिंपल आहेत रे, खूप सिंपल. तू एवढ्या वर्ष त्यांना खोटं बोलत होती, फसवत होती. ते फसत पण होते कारण त्यांना ते समजलं नाही. पण मी अशी नाहीये. मी अजिबात सिंपल नाहीये. ही रिया तुला सांगून तुझ्या समोर तुला हरवे. जा सांग, मी पण बघते कोण तुझ्यावर विश्वास ठेवेल. सचिन तर नक्कीच विश्वास ठेवेल ना माझ्यावर. सचिन, कारण जे तू पडलीस आ ऊ केलंस ते सगळं नाटक होतं हे त्याला माहिती आहे. हो म्हणूनच तर तुला सोडून तो आप्पांची काळजी घ्यायला इकडे आला ना. तू ज्याच्यावर प्रेम करतेस ना त्याला तुझा खरा चेहरा दिसायला लागला. करेक्ट. किती वर्षांनी तू करेक्ट बोलली आहे वल्ली. मी ज्याच्यावर प्रेम करते ना त्याला माझा खरं रंग माहिती आहे. बघ ना, मी नाटक केलं, मी खोटं बोलली, त्याला सगळं कळालं. कारण त्याच्या माझ्याकडे खूप लक्ष असतो. मी काय बोलते, माझ्या जेस्चर्स काय आहे, त्याला सगळं माहिती असते. पण तू एवढ्या वर्षापासून खोटं बोलते, फसवते, त्याला ते कळालंच नाही. कारण त्याच्या लक्षच नाहीये तुझ्याकडे. त्याला काहीही इंटरेस्ट नाहीये तुझ्यात. त्याच्या सोड, या घरातल्या लोकांना पण इंटरेस्ट नाहीये. त्यांना काही फरक नाही पडत आहे. पण बिचारे ते फसत गेले. किती साधे आहेत ना हे लोक, खूप साधे. बरोबर बोललीस तू. या घरातली माणसं ना फार साधी आहेत. पण ही साधी माणसं माझी माणसं आहेत. माझं नातं जोडलं गेलंय त्यांच्याशी. त्यांना ना माझ्याबद्दल आपुलकी वाटते, तुझ्याबद्दल नाही. आणि आज जर मी त्यांना सगळं खरं सांगितलं ना तर ते माझ्यावर विश्वास ठेवतील याची खात्री आहे मला. बघितला तुम्ही माई मावशी? बघितला ती बाई काय करायला लागली? आता खरे रंग दाखवायला लागले ही. अगं वल्ली, हे काय आहे? काय हिची भाषा? होणार साऊपे, तुम्हाला माझी भाषा दिसते पण या बाईचं वागणं नाही दिसत आहे का? वल्ले बास आता. कंटाळा आला मला या सगळ्याचा. नाटक काय करताय, खोटे आजार काय सांगताय. घरातल्या माणसांच्या भावनांना काही किंमतच नाही तुझ्या लेखी. मावशी, मी जे नाटक करते ते दिसतंय पण या बाईचं वागणं तुम्हाला दिसत नाहीये का? तुम्हाला काय वाटतंय? आता जो डॉक्टर आला होता तो खरा डॉक्टर होता, तो खोटा डॉक्टर होता. विचारा ना या बाईला, विचारा. आपल्या आप्पांना त्रास देण्यासाठी मुद्दामून तिने तो डॉक्टर बोलवलाय आणि वर बाहेर मला धमकावत होती. काय बाई आहे ही? आणि माई मावशी, मी सून आहे या घरची.
तुमच्या भावनांची कदर मला आहे, हिला नाही. तुम्हाला कळत कसं नाहीये? वल्ली पास ना. सचिन हे फक्त अगं त्यांच्या ओळखीमुळे इतके मोठे डॉक्टर आले आपल्या घरात. एका इंजेक्शन मध्ये आपणना बरं केले त्यांनी. त्यांचे आभार मानायला पाहिजेत आपण. हे तर राहिलं दूरच, इतके आरोप करतेस त्यांच्यावर. पास ना वल्ली. अरे वल्ली त्यांना जर पुन्हा काही बोललीस तर मला चालणार नाही. चला रिया मॅम. बल्ले झोप झाली का? काय ग, तू चहा नाही घेतलास, नाश्ता करायला आले नाहीस, म्हणून मी घेऊन आले. घे चहा घे, नाश्ता कर, बरं वाटेल. नकोय मला. अगं रात्री सुद्धा तू जेवली नाहीस. एव्हा ना कावळ्यांनी पोटात तैमान घातलं असेल. घे. माई मावशी मला नकोय. मी जे मागितलं ते दिलत का तुम्ही? तर नाश्ता कशाला भरवायला आला? काय हवंय बाळा तुला? विश्वास मागितला होता मी माई मावशी. ठेवलात माझ्यावर. तर रियाच्या बाजूने बोललात तुम्ही सगळे, माझ्या बाजूने कोणी नाही बोललं. अगं पण राग अन्नावर काढून काही होणार आहे? ज्या बाईने माझा संसार मोडलाय माई मावशी, ती बाई आवडते तुम्हाला. मी चुका केल्यात मान्य करते, पण माझ्यावर एकदा ना विश्वास ठेवावा असं वाटला. मग मी आता काय खाते काय नाही खात तुम्हाला काय फरक पडतो? नाही खायचंय मला काही. नकोय मला नाश्ता. हो ऍक्च्युली माझी टीम कोऑर्डिनेट करेल तुमच्याबरोबर. नाही सॉरी, खरं सॉरी, मी येऊ शकणार नाही ऑफिसला. आपण झूम कॉलवर भेटूया. येस थँक्यू. वहिनी आपणना खूप बरं वाटतंय आता. म्हणजे घरी थांबायची काही गरज नाही. जा ना ऑफिसला. घरात इतर माणसंही आहेत. तुला गिल्ट यावं म्हणून नाही बोलले मी, पण वल्ली उपाशी आहे कालपासनं. तिची काळजी वाटतेय मला. मी एक विचारू तुला? वहिनी मला उशीर होतोय, मी आवरतो. नाही थांब ना, विषय टाळू नकोस. नाही टाळत नाही वहिनी, खरंच घाई आहे, जरा उशीर होतोय. अरे थांबतील तुझ्या बॉस मॅडम 5 मिनिटं. समजून घेतील उशीर झाला तर. नाहीतरी अलीकडे खूपच समजून घेतात ना त्या तुला. सचिन हे सगळं काय चाललंय? घरचे खूप नाराज आहेत रे तुझ्यावर. तू कसा वागतोयस, काय करतोयस? नाराज म्हणण्यापेक्षा मन दुखावलं जात आहे सगळ्यांचं. कारण सगळ्यांना माहिती की आमचा सच्चू असा नाहीये. तो असं करणंच शक्य नाही, मला खात्री आहे. मग सांग ना मला, का करतोयस असं, का वागतोयस असा? काय झालंय? तू लपवतोयस का काही? तू नेहमीच मला तुझ्या मोठ्या बहिणीसारखं मानलंयस हो ना? ओके नाही, मला पण नाही सांगणार? जाऊ दे ना वहिनी, प्रत्येक वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात ना आपल्याकडे. नक्की काय झालं, का मी असा वागलो, मलाच माहित नाही. नाही सांगता येणार मला. राहू दे ना. अनामिका, अनामिका बाई काहीतरी कर. ती वल्ली बघ, अगं उपाशीच आहे, काही खायला तयार नाही. अशाने आजारी पडेल होती पोर. मावशी मला सांगा, तिला काय खायला आवडतं? अगं सगळं आवडतं ग तिला. छान चमचमीत केलं ना की सगळं आवडतं. म्हणजे छोले आवडतात, पुलाव आवडतो, रस्सा भाजी आवडते, सगळं आवडतं.
हो, आणि मऊसूत अस्सल असे खव्याचे गुलाबजाम पण आवडतात तिला. ही तुमची फरमाईश आहे वाटतं. हो नाही हो, नाही म्हणजे काय वल्लीला आवडतात म्हणून मी आपलं म्हटलं. तुम्ही काळजी करू नका आप्पा, आता थोडा कमी वेळ आहे त्यामुळे लगेच गुलाबजाम करता येणार नाही. पण मी मागवते ना बाहेरून, मग तर झालं. हो, ठीक. तुम्हाला मिळणार गुलाबजाम. वा, मी लागते तयारीला. ते अगो बाई, एवढं सगळं झालं तयार? कमाल आहे, तुझं कौतुक करावं थोडंच आहे. वा.